नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ सर्कल या प्रकरणातील कंसांची एकरूपता म्हणजेच कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क्स हा घटक आपण सुरुवातीला अभ्यासणार आहोत. त्यानंतर कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म म्हणजेच प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स, तसेच कंसांच्या एकरूपतेवर आधारित काही महत्वाचे गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला पाहूया कंसांची एकरूपता म्हणजे काय. कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क्स दोन कंसांच्या त्रिज्या आणि कंसांची मापे समान असतात तेव्हाच ते दोन कंस परस्परांशी एकरूप असतात. म्हणजे इथे दोन कंस एकरूप असण्यासाठी त्यांच्या त्रिज्याही एकरूप असल्या पाहिजेत आणि कंसांची मापे देखील समान असली पाहिजेत, तरच ते कंस एकरूप असतात. यासाठी आपण इथे एक उदाहरण पाहूया. इथे ओ केंद्र असलेलं हे एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये कोन AOB हा 50 अंश दिलेला आहे आणि कोन DOE हा देखील 50 अंश दिलेला आहे. मग हे दोन्ही केंद्रीय कोन आहेत. आपल्याला माहिती आहे की आपण केंद्रीय कोनाचा गुणधर्म अभ्यासलेला आहे की केंद्रीय कोनाचं जे माप असतं तेच त्याच्या संगत लघुकंसाचं माप असतं. म्हणजे इथे कोन AOBचं माप 50 अंश आहे, म्हणजे कंस ABचं माप देखील 50 अंश आहे. तसंच इथे कोन DOE हा केंद्रीय कोन आहे, याचं माप 50 अंश दिलेलं आहे, म्हणजेच याच्याशी संगत असलेला हा जो कंस DE आहे याचं माप देखील 50 अंश असणार आहे. म्हणजे इथे कंस ABचंही माप 50 अंश आहे आणि कंस DEचं पण माप 50 अंश आहे, तेच मी इथे लिहिलेलं आहे. आणि इथे एकाच वर्तुळातील या दोन्ही कंसांची मापे समान आहेत, म्हणून इथे एकाच वर्तुळातील समान मापाचे कंस असल्यामुळे ते एकरूप आहेत, कारण इथे त्रिज्या पण समान आहेत दोघांच्या आणि कंसांची मापे पण समान आहेत, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात. मग यानुसार इथे कंसांची मापे समान आहेत आणि त्रिज्या देखील समान आहेत, म्हणून आपण इथे म्हणू शकतो की हे दोन्ही कंस एकरूप आहेत. म्हणजेच कंस AB एकरूप कंस DE असं आपण इथे म्हणू शकतो. तेव्हा आत्ताच आपण पाहिलं की जेव्हा दोन कंसांच्या त्रिज्या आणि त्यांची मापे दोन्हीही समान असतात तेव्हाच ते कंस एकरूप असतात. आता इथे या आकृतीमध्ये ओ केंद्र असलेले हे दोन एककेंद्री वर्तुळे काढलेली आहेत. म्हणजे दोन्ही वर्तुळांचा केंद्र हा बिंदू O आहे. त्रिज्या OM म्हणजे आतल्या छोट्या वर्तुळाची त्रिज्या ही OM आहे आणि ती 1.5 सेंटीमीटर आहे. त्रिज्या OP म्हणजे बाहेरच्या वर्तुळाची त्रिज्या 2.5 सेंटीमीटर आहे आणि दोन्ही वर्तुळांचा केंद्रबिंदू O आहे. म्हणजे इथे त्रिज्या भिन्न आहेत. केंद्रीय कोन जो आहे तो MON म्हणजेच कोन POQ हा 60 अंश आहे. म्हणजे इथे केंद्रीय कोनही दोन्ही वर्तुळातला समान आहे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की केंद्रीय कोनाचा गुणधर्मानुसार इथे केंद्रीय कोनाचं जे माप असतं तेच त्याच्या सम्मुख असणाऱ्या कंसाचं माप असतं, म्हणजेच त्याच्याशी संगत असणाऱ्या लघुकंसाचं माप असतं. मग इथे कोन MON बरोबर 60 अंश आहे, म्हणजे हा कंस MNचं माप 60 अंश आहे. तसंच बाहेरच्या वर्तुळाचा विचार केला तर इथे कोन POQ हा केंद्रीय कोन 60 अंश आहे, म्हणजेच त्याच्या संगत लघुकंसाचं माप देखील 60 अंश असणार आहे. मग हा बाहेरचा जर आपण वर्तुळ विचारात घेतलं तर हा POQ हा कोन 60 अंशाचा आहे, म्हणजेच त्याच्याशी संगत असलेला हा कंस PQ सुद्धा 60 अंश मापाचा आहे. म्हणजे इथे कंस MNचं माप पण 60 अंश आहे आणि कंस PQचं माप पण 60 अंश आहे. तेच मी इथे लिहिलेलं आहे की कंस MNचं माप बरोबर कंस PQचं माप हे दोन्ही 60 आहेत, कारण केंद्रीय कोनाच्या गुणधर्मानुसार. परंतु इथे त्रिज्या मात्र भिन्न आहेत. इथे कंस MNचं माप 60 अंश असलं तरी त्याची त्रिज्या ही 1.5 आहे आणि इथे कंस PQचं माप 60 अंश आहे, परंतु त्याची त्रिज्या ही 2.5 सेंटीमीटर आहे. म्हणजे इथे त्रिज्या भिन्न आहेत,
जरी कंसांची मापे समान असली तरी त्रिज्या भिन्न असल्यामुळे हे दोन्ही कंस इथे एकरूप होऊ शकत नाहीत, ते तंतोतंत जुळत नाहीत. म्हणून इथे आपण म्हणू शकतो की कंस mn आणि कंस pq हे एकरूप नाहीत. आता कंसांची एकरूपता हाच घटक आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासूया. कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क्स. Two arcs are congruent if their measures and radii are equal. To understand this concept, let us consider the figure. Here O is the center of this circle and angle AOB is a central angle of measure 50 degree. Similarly here angle DOE, this is also a central angle with measure 50 degree. So we know that the central angle property is that the measure of central angle is equal to the measure of its corresponding arc. So arc AB is also of 50 degree. So measure arc AB is equal to 50 degree and measure arc DE is also 50 degree by central angle property. So both are central angles. So the arc opposite to central angle is have a same measure. So here arc AB is also 50 degree and arc DE is also of 50 degree. So here both the arcs have a same measure, equal measure. And also here both the arcs are in the same circle and we know that the radii of same circle are congruent. Here OA, OB, OD and OE all are the radii of the same circle with center O. So here radii are also equal and the measures of arcs are also equal. So we can say that both the arcs are congruent. So they coincide to each other. So the arcs with equal measures in the same circle are congruent. So arc AB and arc DE both are congruent. So I write here arc AB congruent arc DE because their measures are same. Both have a measure 50 degree. Also the radii are also equal. So whenever the radii and the measures of arcs are equal, then the two arcs are said to be congruent. So arc AB and arc DE both are congruent arcs. Now observe the second figure here. Now in this figure O is the center of both the circles, means both the circles are concentric circles. The circles having the same center are called as concentric circles. So both the circles have a same center, so both the circles are called as concentric circles. But both the circles have a different radii. Here smaller circle have a radius 1.5 centimeter, means here radius OM is 1.5 centimeter and radius OP means bigger circle have a radius 2.5 centimeter, means here radius OM is 1.5 centimeter and radius OP is 2.5 centimeter and both the circles have a same center O. Now here angle MON, this is a central angle of the smaller circle. Now this is of measure 60 degree. So here angle MON is equal to 60 degree and angle POQ means this angle also central angle of the outside circle, means bigger circle. So both the central angles are have a same measure of 60 degree. So by central angle property we can say that here in the smaller circle central angle MON is of 60 degree. So the arc opposite to that central angle, means the arc corresponding to that central angle is have a same measure. So arc MN have a measure of 60 degree. And also here in the larger circle, here central angle POQ is of 60 degree. It means that the corresponding arc also have a measure 60 degree, means here arc PQ is also of 60 degree. So arc MN and arc PQ, both the arcs have a equal measure of 60 degree. So arc MN is also 60 degree and measure of arc PQ is also of 60 degree. But here radii are different. The radii of arc MN means OM is 1.5 centimeter and radii of the arc PQ means radius OP is 2.5 centimeter. Here radii are different
It means that here, though the measures of arcs are equal, but their radii are different of length. So we can say that here arc MN and arc PQ are not congruent, means they are not coincide to each other. So from this figure we can understand that the two arcs are said to be congruent if their measures are same and radii are also same. Then we say that the two arcs are congruent. But here the measures of arcs are equal, both are 60 degree, but the radii are different. So both the arcs MN and PQ are not coincide to each other, means they are not congruent. So definition of congruence of arcs is two arcs are congruent if their measures and radii both are equal. आता आपण कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म अभ्यासूया. प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स. अतिशय सोपा गुणधर्म आहे हा. यासाठी आपण आकृती ओ केंद्र असलेल्या वर्तुळाकडे पाहूया. या ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये बिंदू ए बी सी डी ई हे सर्व बिंदू वर्तुळावर आहेत आणि इथे कंस ए बी सी हा जर एवढाच कंस आपण घेतला आणि कंस सी डी ई घेतला, या दोघांच्या कंसांच्या मापांची बेरीज जर केली तर आपण कंस ए सी ई असा लिहू शकतो. इथे कंस ए बी सी हा ए पासून सी पर्यंतचा कंस आहे. कंस सी डी ई म्हणजे सी पासून ई पर्यंतचा हा कंस आपण घेतला तर या दोन कंसांची बेरीज आपण जर घेतली तर ती बेरीज कंस ए सी ई इतकी येऊ शकते. आता इथे कंस ए सी ई लिहिताना आपण ए आणि ई ही त्याची अंतिम टोके जर आपण गृहीत धरली तर आपण मधला बिंदू सी च्या ऐवजी कोणताही लिहू शकतो. म्हणजे इथे कंस ए बी सी आणि कंस सी डी ई या दोन कंसांची बेरीज लिहिताना बेरीज झाल्यामुळे कोणता कंस तयार होईल तर इथे आपण कंस ए सी ई पण लिहू शकतो, कंस ए बी ई पण लिहू शकतो किंवा कंस ए डी ई पण इथे ए सी च्या ऐवजी लिहू शकतो. म्हणजे माप कंस ए बी सी अधिक माप कंस सी डी ई बरोबर माप कंस ए सी ई असं आपल्याला लिहिता येईल. यालाच म्हणतात कंसाच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. म्हणजेच इथे आता तुम्हाला लगेच लक्षात येईल, कारण मी दोन्ही कंसांना वेगवेगळ्या रंगाने दर्शवलेला आहे. इथे कंस एबीसी हा हिरव्या रंगाने दर्शवलेला आहे, कंस सीडीई हा गुलाबी रंगाने दर्शवलेला आहे आणि या हिरव्या आणि गुलाबी या दोन कंसांची बेरीज केल्यानंतर कोणता कंस मिळतो ते आपण पाहतो आहोत. मग इथे कंस एबीसी माप कंस एबीसी अधिक माप कंस सीडीई यांची बेरीज केली तर आपल्याला कंस एसीई मिळतो. म्हणजे या दोन्ही कंसांचे जर आपण सुरुवात आणि शेवट जर लक्षात घेतली तर याची कंस एबीसीची सुरुवात बिंदू ए पासून झालेली आहे आणि कंस सीडीईचा शेवट बिंदू ई पाशी झालेला आहे. म्हणजे यांची अंतिम टोके आहेत ए आणि ई. मग आता मधला बिंदू आपण यांची बेरीज करताना सी पण घेऊ शकतो, बी पण घेऊ शकतो आणि डी पण घेऊ शकतो. म्हणजे या दोन्ही कंसांची बेरीज करताना आपण त्या कंसाचं नाव लिहिताना माप कंस एसीई असं इथे लिहिलेलं आहे. माप कंस एसीई म्हणजेच हिरवा पण आला आणि गुलाबी पण आला, या दोघांची बेरीज म्हणजेच माप कंस एसीई होईल. परंतु इथे एसीईच्या ऐवजी मधला बिंदू सी च्या ऐवजी तुम्ही बी किंवा डी किंवा सी कुठलाही घेऊ शकता. म्हणजेच या दोन कंसांची बेरीज तुम्ही माप कंस ए बी ई पण घेऊ शकता, माप कंस एसीई पण घेऊ शकता किंवा माप कंस ए डी ई पण घेऊ शकता. परंतु कडेची जी टोके आहेत ती मात्र ए आणि ईच असली पाहिजेत. मधला बिंदू मात्र बी सी किंवा डी असा कोणताही तुम्ही इथे घेऊ शकता. यालाच म्हणतात कंसाच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स. हियर इन दिस सर्कल point O is the center of this circle and points A, B, C, D, E are on this circle. Now here we have to learn the property of sum of measures of arcs. So let us consider the two arcs, measure arc ABC plus measure arc CDE. So we have to take the sum of these two arcs. So measure arc ABC plus measure arc CDE means green arc and pink arc, we have to add them. So sum of these two arcs is nothing but measure arc ACE. So I write here is equal to measure arc ACE.
But here the end points of this arc ACE are A and E. So if we fix these 2 points here, but instead of arc ACE, we can write arc ABE or arc ACE or arc ADE. So we can write here the sum of these 2 arcs means we can write major arc ACE or major arc ABE or major arc ADE. So this is called as property of sum of measures of arcs. आता या घटकावरच आधारित आपण एक पुस्तकात सोडवून दिलेलं उदाहरण अभ्यासूया, म्हणजे तुम्हाला कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म समजेल. आपण पुस्तकामध्ये एक जे सोडवलेलं उदाहरण आहे त्यावरून आपण कंसाच्या बेरजेचा गुणधर्म समजावून घेऊया. इथे ओ केंद्र असलेल्या वर्तुळात एबीसी हे 3 बिंदू वर्तुळावर दिलेले आहेत. मग आकृतीकडे पाहूया. यावरून आपल्याला 3 बिंदूंमुळे तयार होणाऱ्या कंसांची नावं प्रथम लिहायची. मग ही नावं प्रथम लिहून दाखवतोय आणि ते लिहिलेलीच आहेत. पुस्तकामध्ये उदाहरण सोडवूनच दाखवलेलं आहे. मग कंस ए बी पहिलं नाव लिहिता येईल. दुसरा कंस आहे कंस बी सी. तिसरा कंस आहे कंस ए सी, म्हणजे इथून इथपर्यंत असा असणार आहे. त्यानंतर आहे कंस ए बी सी आणि कंस ए सी बी असा होईल आणि कंस बी ए सी म्हणजे बी पासून ए कडून सी कडे येईल. तर अशी ही कंसांची नावे आपण इथे लिहिली आहेत. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे आपलं पूर्ण झालेलं आहे. आता दुसरा प्रश्न पाहूया. कंस बी सी आणि कंस ए बी यांची मापे अनुक्रमे 110 आणि 125 आहेत. तर राहिलेल्या सर्व कंसांची मापे काढा. म्हणजे इथे आपल्याला या सर्व कंसांची मापे काढायची आहेत. मग इथे मी आकृतीत दाखवलंय की कंस ए बी चं माप दिलेलं आहे 125 आणि कंस बी सी चं माप दिलेलं आहे 110. ते आकृतीत दाखवलेलं आहे. यावरून आपल्याला उरलेल्या कंसांची मापे काढायची आहेत. मग आता प्रथम कंस एबीसी चं माप काढूया. मग आता कंस एबीसी इथे आकृतीत पाहू शकतो आपण असं आहे. म्हणजेच कंसाच्या बेरजेचा गुणधर्म वापरला तर कंस एबीसी मध्ये हे 2 कंस येतात, कंस एबी आणि कंस बीसी. म्हणजेच आपल्याला या दोघांची मापांची बेरीज करावी लागेल. म्हणून इथे लिहिलंय कंस एबीसीचं माप बरोबर कंस एबीचं माप अधिक कंस बीसीचं माप. म्हणजे या एबी आणि बीसी या 2 कंसांच्या मापांची बेरीज करायची. मग तीच बेरीज इथे केली आहे. खालच्या ओळीला त्यांच्या किमती ठेवलेल्या आहेत. एबीचं माप 125 आहे आणि बीसीचं माप 110 आहे. या दोघांची बेरीज झाली 235 अंश. याप्रमाणे कंस एबीसीचं माप आपल्याला मिळालं 235 अंश. आता आपल्याला कंस एसीचं माप काढायचं आहे. मग आता हा कंस एसीचं माप आपण कसं काढणार आहोत तर आता आपण कंस एबीसीचं माप काढलेलं आहे 235 अंश आणि आपल्याला माहिती आहे की संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप हे 360 अंश असतं. मग आता या संपूर्ण वर्तुळ कंसामध्ये इथे कंस एसीचं माप काढायचं आहे आणि त्याच्याशी संगत असलेल्या या विशाल कंसाचं माप आपल्याला कळलेलं आहे 235 अंश आहे. मग प्रत्येक लघुकंसाशी संगत असा एक विशाल कंस त्या वर्तुळामध्ये असतो आणि लघुकंस आणि त्याचा संगत विशाल कंस या दोघांनी मिळूनच वर्तुळ तयार होतं आणि संपूर्ण वर्तुळाचं माप हे 360 अंश असतं. मग याचा उपयोग करून आपण इथे कंस एसीचं माप काढू शकतो. म्हणजेच आपण इथे लिहिलंय कंस एसीचे माप बरोबर 360 मधून हा विशाल कंसाचं माप वजा करायचं आहे. म्हणजे 360 वजा कंस एबीसीचं माप. मग 360 ला 360 तसंच ठेवलं. कंस एबीसीचं माप आत्ताच आपण इथे काढलंय 235 अंश आहे ते इथे ठेवलं. म्हणजे 360 मधून 235 गेले 125 राहिले. म्हणजेच कंस एसीचं माप आपल्याला मिळालं 125 अंश. आता आपण कंस एसीचं माप जसं आता काढलंय तसंच माप आपण इथे कंस एसीबीचं काढू शकतो. कंस ए सी बी या कंसाचं माप आपल्याला काढायचं आहे. मग इथे लघु कंसाचं माप एबीचं माप दिलेलं आहे 125. म्हणजे 360 मधून जर हा 125 एबी कंसाचं माप वजा केलं तर आपल्याला कंस एसीबीचं माप मिळेल. मग तेच इथे लिहिलंय की कंस एसीबीचं माप बरोबर 360 वजा कंस एबीचं माप वजा करायचं आहे. म्हणजेच इथे कंस एबीचं माप 125 आहे ते वजा केलं तर वजाबाकी झाली, उत्तर मिळालं 235 अंश. म्हणजे कंस एसीबीचं माप आपल्याला मिळेल 235 अंश. म्हणजे 360 मधून हा कंस एबी वजा केला की कंस एसीबीचं माप आपल्याला मिळालेलं आहे 235 अंश.
आणि तसंच आपण कंस BAC चं माप काढू शकतो. इथे कंस BAC म्हणजे या कंसाचं माप काढायचं आहे. मग या कंसाचं माप काढताना सुद्धा 360 मधून हा दिलेला कंस BC राहिलेला जो आहे तो आपण वजा केला तर आपल्याला कंस BAC चं माप मिळेल. म्हणजेच 360 मधून आपल्याला कंस BC वजा केला की हा कंस BAC मिळेल. मग तेच इथे लिहिलंय, कंस BAC चं माप म्हणजे या कंसाचं माप आपल्याला काढायचं आहे. बरोबर 360 मधून हा कंस BC वजा करायचा आहे आणि कंस BC चं माप आहे 110 म्हणजे 360 मधून 110 गेले 250 अंश. म्हणजेच कंस BAC चं माप मिळालं 250 अंश. आता हेच सोडवलेलं उदाहरण आपण सेमिंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासूया. Solved example in the textbook. Example is, here O is the center of this circle and points A, B, C are on the circle. And we have to write the names of all arcs formed due to these points. So first of all, we will write the names of all arcs in the figure. So first is arc AB, then arc BC here, then arc AC. This is the third arc. Now arc ABC, this is the arc ABC, and arc ACB means this is the arc ACB, or we can write arc BCA also. So arc ACB and arc BAC. So endpoints of this arc BAC are B and C. So this is the path of this arc BAC. So these are the names of the arc. Now, in the second example, here the major arc BC is given 110. So this arc is 110 degree, and arc AB means this arc is 125 degree. So from this we have to find the measures of all remaining arcs. So we have to find here the remaining measure of arcs. Now, here the major arc AB is 125 degree and major arc BC is 110 degree. So we can find the major arc ABC. So major arc ABC means by the property of sum of measures of arcs, here we can add these two arcs, so we get the measure of arc ABC. So I write here, you can write here major arc ABC is equal to major arc AB plus major arc BC. So the major arc AB is 125 degree and major arc BC is 110. So sum of these two arcs is 235 degree. So major arc ABC is equal to 235 degree. So sum of these two arcs is nothing but arc ABC here. Now we will find major arc AC. So this arc we have to find. Now here this is a minor arc and every minor arc have its a corresponding major arc, and the minor arc plus corresponding major arc becomes a whole circle, and the measure of whole circle is 360 degree. So here we can find the measure of arc AC is equal to 360 minus this arc ABC, and this major arc ABC just we found the value here. The value of major arc ABC is 235 degree. So this arc ABC is of 235 degree. So we have to find AC. So 360 minus 235, we get major arc AC here. So we can write here major arc AC is equal to 360 minus major arc ACB. So 360 minus 235 is equal to 125 degree. So arc AC is equal to 125 degree. So similarly we can find the arc ACB. So arc ACB means this arc. So we have to find the measure of this arc. So here 360 minus arc AB, we get arc ACB. So similarly here we can write major arc ACB is equal to 360 minus arc AB, and the measure of arc AB is 125 here. So 360 minus 125 is equal to 235. So this arc ACB is equal to 235 degree. And similarly we can find the arc BAC. So major arc BAC is equal to 360 minus arc BC. So 360 minus BC means 110, we have to minus from 360. So major arc BAC is equal to
360 minus this arc BC, and here the value of major arc BC is 110. So 360 minus 110 is equal to 250. So arc BAC have a measure 250 degree. आता आपण कंसांच्या एकरूपतेशी संबंधित महत्वाचा गुणधर्म अभ्यासूया. हा गुणधर्म प्रमेय आहे. हे प्रमेय आपण सिद्ध करणार आहोत. प्रमेयाचं विधान असं दिलेलं आहे, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. मग इथे पक्ष, साध्य आणि सिद्धता आकृती आपण पाहूया. इथे हे प्रमेय पुस्तकामध्ये कृती पूर्ण करायला दिलेलं आहे, म्हणजे रिकाम्या जागा भरासाठी दिलेलं आहे. आपण ते सोडवणार आहोत. परीक्षेला हे प्रमेय सिद्ध करा म्हणून विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे हे परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं प्रमेय आहे. मग या विधानावरून आपण पक्ष लिहिलं की केंद्र बी असलेलं या वर्तुळामध्ये कंस एपीसी आणि कंस DQE हे दोन कंस आपल्याला एकरूप दिलेले आहेत. म्हणजे कंस एकरूप आहेत म्हणजे त्यांची मापे आणि त्रिज्या समान आहेत. कारण आपण नुकतंच पाहिलेलं आहे की जेव्हा कंस एकरूप असतात तेव्हा त्यांची त्रिज्या आणि मापे समान असतात, तेव्हाच ते कंस एकरूप असतात. म्हणजे इथे कंस एपीसी आणि कंस DQE हे एकरूप आहेत. मग आपल्याला सिद्ध करायचंय की जीवा AC आणि जीवा DE सुद्धा एकरूप आहे, कारण एकाच वर्तुळातील एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. मग इथे कंस एकरूप आहेत म्हणजे त्यांच्याशी संगत जीवा सुद्धा एकरूप असतात, हे आपल्याला सिद्ध करायचंय. म्हणजे जीवा AC आणि जीवा DE एकरूप आहे हे आपलं साध्य आहे. मग ही सिद्धता सोडूया, यातील रिकाम्या जागा आपण पूर्ण करूया. मग पहिलं विधान असं आहे की त्रिकोण ABC आणि त्रिकोण DBE हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. पाहूया कोणत्या कसोटीनुसार हे एकरूप होतील. मग इथे AB आणि म्हणजे त्रिकोण ABC ची AB बाजू घेतली तर ती DBशी एकरूप असणार आहे, कारण ह्या दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणून इथे आपण आधार देणार आहोत एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या या एकरूप असतात आपल्याला माहिती आहे. तसेच आता बाजू BC आणि इकडची बाजू BE हे देखील एकरूप आहे, कारण त्या देखील एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. BC आणि BE एकाच एकसंगतीनुसार नावं लिहूया. म्हणजेच यालाही आधार तोच द्यायचा आहे, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. मग कोन ABC, आता हा कोन ABC आणि इकडचा कोन DBE हा कोन आहे. हे दोन्ही कोन एकरूप आहेत, कारण आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे की कंस एपीसी एकरूप कोन DQE आहे. हे कंस एकरूप आहेत आणि जे कंसाचं माप असतं तेच त्याच्याशी संगत केंद्रीय कोनाचं माप असतं. म्हणजे एपीसी आणि DQE जर एकरूप आहेत तर त्यांचे केंद्रीय कोन सुद्धा त्याच मापाचे असणार आहेत. म्हणजे कोन ABC आणि कोन DBE हे केंद्रीय कोन सुद्धा एकरूप असणार आहेत, कारण केंद्रीय कोनाच्या गुणधर्मानुसार. म्हणजेच हे कोन एकरूप आहेत, कारण एकरूप कंसाची व्याख्याच अशी आहे की जेव्हा कंस एकरूप असतात त्यावेळेला त्यांचे केंद्रीय कोन सुद्धा एकरूप असतात. म्हणजेच हे एकरूप आहेत. मग इथे या त्रिकोणातल्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट होणारा कोन एकरूप आहे. या त्रिकोणातल्या दोन संगत बाजू आणि संगत कोनाशी एकरूप आहे. म्हणजेच हे दोन्ही त्रिकोण बा को बा, बाजू कोन बाजू या कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप होतात, म्हणजेच तंतोतंत जुळतात. मग इथे आपण लिहू शकतो की बा को बा कसोटी ही एकरूपतेची कसोटी आहे. या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले, म्हणजेच तंतोतंत जुळले. मग आता दोन त्रिकोण तंतोतंत जुळले म्हणजेच आपण म्हणू शकतो की AC आणि DE हे एकरूप आहेत, म्हणजे या जीवा एकरूप आहेत, कारण एकरूप त्रिकोणांच्या या संगत बाजू आहेत. मग इथे आपण आधार देऊ शकतो की एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. तर या ठिकाणी आपलं हे प्रमेय पूर्ण झालेलं आहे. तर हे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं प्रमेय आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा जर नीट अभ्यास करून जर सोडवलं तर तुमच्या सहज लक्षात येईल. अतिशय सोपं प्रमेय आहे. बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवलेत आणि मग या एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आहेत, म्हणून AC आणि DE या जीवा एकरूप आहेत. आता हेच प्रमेय आपण सेमिंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासूया. थेरम. The statement is the chords corresponding to congruent arcs of a circle or congruent circles are congruent. Here we can write the first half sentence as a given and next half sentence we have to prove,
and then we will construct a figure and we will complete this proof. Here we have to complete this proof, means here activity is given, so we have to fill up the blanks here and to complete the proof. So in this figure here, B is the center of the circle and arc APC and arc DQE are congruent, means their measures and their radii are equal. So just we have seen when the two arcs are congruent, means their radii are equal and their measures of arcs are also equal, then the arcs are said to be congruent. So here arc APC and arc DQE are congruent in this circle with center B. This is the given, and we have to prove that this chord AC and chord DE, they are congruent. So this is we have to prove. So let us start the proof here. Now look at the figure here. In triangle ABC and triangle DBE, these two triangles we have to show that these two triangles are congruent. So by which test these two triangles are congruent, we have to decide here. So let us start the proof here. In triangle ABC and triangle DBE, here side AB is congruent to side BD in this triangle. So these two sides are congruent because radii of same circle. So we can write here reason, radii of same circle. So by this we can say that AB and DB are congruent. So AB is the side of this triangle and DB is the side of this triangle DBE. So one side is congruent in both the triangles by radii of same circle. Similarly here, segment BC and segment BE are also congruent. So we can write here segment BC congruent segment BE. So segment BC, segment BE. We can write the names as one-to-one correspondence. So segment BC and segment BE are also congruent. So same reason, radii of same circle. Now here this angle ABC is congruent to angle DBE. So these two angles are congruent here because here the arcs have a same measure, it is given. Both the arcs are of same measure, means they have equal measure. So whenever the arcs are same, means their central angles are also equal. So angle ABC and angle DBE, they are also congruent. By central angle property you can write, or by measures of congruent arcs you can write. So here the arcs are congruent, means their measures are same, means their central angles are also equal. So these two angles are equal by the reason measures of congruent arcs. So here in this triangle, two sides and the angle is congruent to the two corresponding sides and the corresponding angle in the second triangle. So these two triangles are congruent by side angle side test, means SAS test of congruency. So here I can write triangle ABC congruent triangle DBE by SAS test, and it means that these two triangles are congruent by SAS test, means these two triangles coincide to each other. It means that here side AC and side DE are also congruent, means they are coincide to each other. So we can write chord AC congruent chord DE, and here reason is CS, corresponding sides of congruent triangles, CSCT. So here side AC and side DE are congruent, but here sides means we can write chords because these are the chords of this circle. So chord AC congruent chord DE, reason is corresponding sides of congruent triangles, means the remaining parts are congruent whenever the two triangles are congruent. आत्ता जे आपण प्रमेय सिद्ध केलं त्याचं फक्त मी इथे विधान पुन्हा एकदा सांगतोय. एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात, हे अतिशय महत्वाचं प्रमेय आता आपण सिद्ध केलंय. तसंच दुसरा एक गुणधर्म आहे, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. म्हणजेच एकाच वर्तुळामध्ये जर जीवा एकरूप असतील तर त्यांच्याशी संगत असे कंस जे असतात ते सुद्धा एकरूप असतात. इथे आपण लिहिले की जर कंस एकरूप असतील तर
संगत जीवा एकरूप असतात. इथे लिहिलंय जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस एकरूप असतात. ही दोन्ही प्रमेय अतिशय महत्वाची आहे. यातील हे वरचं प्रमेय आपण सिद्ध केलेलं आहे. याचप्रमाणे तुम्हाला हे प्रमेय सिद्ध करता येतं का तुम्ही घरी अभ्यासू शकता. अतिशय सोपं प्रमेय, वरच्या प्रमेयाप्रमाणेच हे पण सिद्ध करायचं आहे. परंतु या प्रमेयांवर आधारित उदाहरणं मात्र आपल्याला सोडवायची आहेत पुढच्या उदाहरण संग्रहामध्ये, सराव संचमध्ये. These two properties are very important properties. So with the help of these two theorems, we have to solve some examples in the practice set. So theorem, just we have proved this theorem. The statement of this theorem is the chords corresponding to congruent arcs of a circle or congruent circles are congruent. And second property is the corresponding arcs of congruent chords of a circle or congruent circles are congruent. So in the first theorem, just we have proved this. So these are the two theorems, means two properties are very important, and with the help of these two properties we have to solve some examples in the coming practice set. So first theorem is we have proved just, and second theorem you can prove easily at home. So in the first theorem it is given that whenever the arcs are congruent, then the corresponding chords are also congruent. And in the second property, means this is the second theorem, and in this theorem, if the chords are congruent, then the corresponding arcs are also congruent. So in the first theorem, arcs are congruent, then corresponding chords are congruent, and here the chords are congruent, then the corresponding arcs are also congruent. So these two theorems, these are the two important properties here, and we have to solve some examples on it in the next practice set.